नमस्कार मित्रांनो, मी विनोद पाटील तुमचे स्वागत करतो आमच्या कोकण टूरच्या एपिसोड 3मध्ये. अलिबागनंतर आम्ही आमची कोकणची जर्नी सुरू केली आणि निघालो कर्देला. तर कर्दे ही रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातलं एक लहान कोस्टल गाव आहे. अंदाजे 170 किलोमीटर आहेत अलिबागपासून आणि जवळपास आम्हाला 5.5-6 तास लागले पोचायला. आम्हाला पोचायला खूप उशीर झाला तर आम्ही एका साध्याच हॉटेलमध्ये थांबलो. रात्र साध्या हॉटेलमध्येच काढली आणि सकाळी लवकर उठून बीचवर गेलो, कर्दे बीचवर. तर कर्दे बीच जवळपास 2 किलोमीटर लांब आहे आणि त्याला तुम्ही मुरुड बीचचं एक्सटेन्शन पण म्हणू शकता. बट डिफरन्स आहे मुरुड आणि कर्दे बीचमध्ये हाच की मुरुड बीच खूप गर्दीचा आहे आणि तिथे वॉटर स्पोर्ट्स आहेत, बट कर्दे बीचवर वॉटर स्पोर्ट्स नाही आहेत. आणि खूप असा शांतचा असा बीच आहे, खूप छान क्लीन बीच आहे. सकाळी खूप छान वाटत होतं. किया आणि किमया तर खेळायला पण लागल्या सकाळी सकाळी गेल्यानंतर. पण जी मेन गोष्ट होती ज्यासाठी आम्ही कर्दे बीच निवडलेला होता ती म्हणजे डॉल्फिन सफारी. हो, कर्दे बीचपासून बोट्स जातात समुद्रामध्ये, जिथे तुम्ही डॉल्फिनची सफारी करू शकता. तुम्ही डॉल्फिन बघू शकता. जवळपास 15 मिनिटाची ही असते, जर्नी असते. ते तुम्हाला समुद्रामध्ये घेऊन जातात आणि तिथे तुम्हाला डॉल्फिन दाखवतात. जवळपास लाडघर बीच किंवा मुरुड बीचवरून पण बोट्स जातात डॉल्फिन सफारीसाठी, बट कर्दे बीचमधून डिस्टन्स कमी आहे. सकाळी अंदाजे 7:30-8 वाजता बोट्स येतात ज्या तुम्हाला डॉल्फिन सफारीसाठी घेऊन जातात. पर हेड 150 ते 200 रुपीज चार्ज करतात डॉल्फिन सफारीसाठी. ते तुम्हाला घेऊन पण जातात आणि परत आणून बीचवर पण सोडतात. आम्ही लवकर पोहोचलेलो म्हणून बोटची वाट बघेपर्यंत जरा फोटोशूट केलं. तुम्ही बघू शकता. मी कर्दे बीचवर आलो आणि आम्ही आता डॉल्फिन बघायला यावाला बोटने जाणार आहे आणि मजा. आम्ही खूप एक्साइटेड आहे. खूप एक्सायटेड होतो डॉल्फिन बघण्यासाठी. बोट आली आणि आम्ही निघालो पण. तर चला बघूया आपण डॉल्फिन्स. सेल्फी काढायला किती मारतात एवढी तरी 3 आहेत. हो, फॅमिली 3 तू, मामा आणि किया है ना. बघितलं तू त्याला आवडतं.
जोरात. पोपट तिकडे गेला. मला भेटतंय मी त्यांचे फोटो काढते. तुला काय दिसतंय? खालचे काढते काय. किती आहेत त्या? हे बघ, किती आल्या त्या. उडी मारली. मस्त उडी मारली तिने. झाली मान. चला आता जाऊया. तूच बघितलं, आम्ही नाही बघितलं. अगं तो चालू करायला कशाला हात समोर. कुठे गेली फिश? डॉल्फिन कुठे गेली? डॉल्फिन कुठे? लांब तिकडे गेली. सवय लावायला पाहिजे कुरकुरे बिरकुरे खायचे. इकडे ये, इकडे ये. हे बघ इथे ये लवकर. ते बघ, ते बघ. इथे बस समोर बस. तो जवळ आलेला. इथे ये, उभी राहा. ये जवळ. तो मी आहे किमया आणि मी आता आहे करडे बीचवर. तर तुम्ही पाहू शकता हा बीचमध्ये जास्त रश नाही आहे. खूपच शांत जागा आहे. आणि आता वाजले आहेत 8 o'clock आणि आम्ही 7:30ला इकडे डॉल्फिन बघायला आलो होतो आणि आम्हाला खूप जास्त डॉल्फिन दिसले होते. पण तुम्हाला ते आम्ही कॅप्चर केलेत आणि खूप साऱ्या डॉल्फिन्सने अशी उड्या पण मारली. पण ते जास्त आम्ही कॅप्चर नाही करू शकलो. तर आता आम्ही इकडे सगळं फिरतोय. तर खूप मजा येते. आता मी परत जाणार आहे ब्रेकफास्ट करायला आणि परत भिजणार आहे. तर अतिशय सुंदर अशा डॉल्फिन सफारीनंतर आम्ही ब्रेकफास्ट केला तिथेच बीचवर. फ्रेश असे घावणे आणि चटणी. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो लाडघर बीचला. तिथेच आम्ही हॉटेल बुक केलेलं आहे. तर एपिसोड 4मध्ये तुम्ही बघायला विसरू नका की आम्ही कुठे राहिलो आणि लाडघर बीचवर काय काय ॲक्टिव्हिटीज केल्या. थँक्यू. प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स द्यायला विसरू नका.